मित्रांनो, नमस्कार. कसे आहात? ठीक आहात ना? मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. मित्रांनो, बरेचदा आपल्याला प्रश्न पडतो, की असे माझ्यासोबत का घडले? असे घडायला नको होते. आणि आपण अशाच अनेक गोष्टीचा नकारात्मक विचार करतो. बरेचदा आपल्याबाबत आपल्या विचारानुसार घडत नाही, तर त्या विरुद्ध घडून येते. आपल्या मनात ज्या गोष्टी नसतात, त्यासारखे न घडता वेगळे घडून येते. आपण जेही ठरवतो त्या विचारानुसार घडत नाही आणि यानेच आपण खूप नैराश्यग्रस्त होतो. खूप विचार करत बसतो, की माझ्यासोबतच असे का घडले? रस्त्याने आपण चालत आहोत आणि चालता चालता पडतो पण, किंवा आपण एखाद्यासोबत बोलत आहोत आणि कोणीतरी वाईट शब्दाने आपल्यासोबत बोलते, किंवा आपण एखाद्यावर विश्वास टाकतो, तर जेव्हाही समोरची व्यक्ती त्या विश्वासाला तडा देते, तर अशा प्रसंगी आपल्या मनामध्ये विचार येतात, की माझ्यासोबतच असे वाईट का घडते? आणि असाच प्रश्न आपल्याला खूप चिंतातूर करत असतो. असाच प्रश्न आपल्याला खूप त्रास देत असतो. असेच आपल्याही संदर्भात घडत असेल तर नक्कीच त्यावर आपण उपाय करू शकतो. पण उपाय काय, हेही जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. मित्रांनो, आपल्यासोबत असे का घडले असा प्रश्न जेव्हा निर्माण होतो, तेव्हा नकारात्मक दृष्टी विचार करण्याबाबत आपली तयार होत असते. आपण फक्त आपल्याबाबत वाईट काय झाले या गोष्टींनी हाच विचार करत असतो. एखादी वेळ आपल्याला बाहेर जायचे आहे, पण बाहेर आपले पडणे शक्य होत नाही, कारण त्याच वेळेस अगदी पावसाला सुरुवात होते. मित्रांनो, आपण विचार करत बसतो, की पाऊस जर आला नसता तर नक्कीच माझे कार्य झाले असते. अशा वेळी आपण दुसरी बाजू पण लक्षात घेतली पाहिजे, ती ही की पाऊस आला, मी त्या ठिकाणी पोहोचू शकलो नाही किंवा माझे काम होऊ शकले नाही, तर अशी काय गोष्ट झालेली आहे की ज्यामुळे ते काम न करता आत्ता माझे काम होऊ शकलेले आहे, किंवा आत्ता मी काय केलेले आहे, किंवा त्यामुळे चांगल्या काय काय गोष्टी घडलेल्या आहे. मित्रांनो, अशी सकारात्मक दृष्टी कोणत्याही नकारात्मक प्रसंगी जोडणे खूप आवश्यक आहे. म्हणजे आपल्या मनात जर प्रश्न निर्माण होत असेल, की असे का झाले, असे का वाईट घडले माझ्यासोबत, तर अशा प्रसंगी चांगल्या चांगल्या गोष्टी आपण शोधल्या पाहिजे, जेणेकरून आपल्यामध्ये खूप सकारात्मक विचारसरणी निर्माण होईल आणि चांगला भाव कुठल्याही प्रसंगाबाबत निर्माण होईल. मित्रांनो, हा प्रयोग नक्कीच करून बघा. आपल्याला खूप समाधानी वाटेल. हे विचार, ही माहिती आपण नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.